हॅलो फ्रेंड, मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिव ब्लॉग. तर भजन म्हणजे वर्ष श्राद्ध होतं बाबाचं, त्या रात्री मग भजन ठेवलं होतं ते तुम्ही बघशालच व्हिडिओमध्ये. तर भजन वगैरे झालेलं, त्यानंतर मग हळद कुंकू लावून घेतलं सर्वांना, तुम्ही बघशालच. म्हणजे पकवाद आणि पेटीला ओवाळून घेतलं, त्याला हळदी कुंकू लावले. त्यानंतर सर्वांना पण हळदी कुंकू लावायचा असतो, तर सर्वांना हळदी कुंकू मी लावत होते, तुम्ही बघशालच. तर सर्वांना हळदी कुंकू लावत होते, सर्वांना हळदी कुंकू लावून झाल्याच्यानंतर मग तुम्ही पुढं बघशालच. तर बघू शकता मी सर्वांना हळदी कुंकू लावत होते. सर्वांना हळदी कुंकू लावून झालं आणि त्यानंतर मग लवकरच स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाक आम्ही लवकरच बनवायला घेतलेलं, तर पुरण घातलेलं आणि सर्व तयारी चालली होती आमची स्वयंपाक बनवण्याची.
तर भेंडी वगैरे सर्व कापून घेतली, गोळ वगैरे बारीक करून घेतला, डाळ पण शिजवून घेतली आणि ते थापोड्या बनवतात ते पण बनवून घेतले आम्ही लवकरच. तर भाज्या सर्वच बनवल्या होत्या, सर्व भाज्या बनवाव्या लागतात. त्या सर्व भाज्या बनवल्या होत्या. तुम्ही पुढं म्हणजे व्हिडिओमध्ये बघशालच आम्ही काय काय बनवलेलं ते. म्हणजे सर्व भाज्या बनवून झाल्या आणि बाहेर पण स्वयंपाक चालला होता सर्व, म्हणजे मोठा बाहेर पातेल्यांमध्ये ठेवलेला बाहेर स्वयंपाक बनवायला. तर बाहेर पण भाजी भात रवा वगैरे बनवलेला ते बाहेर बनवत होते मामा ते. त्यानंतर मग आम्ही नैवेद्य वगैरे भरला आणि नैवेद्य ठेवायला नदीवरती गेलेलो. तर पुढे बघशालच नदीवरती आम्ही गेलो, सर्व पाहुणे आलेले. मग आम्ही नैवेद्य ठेवायला गेलो, नैवेद्य वगैरे ठेवत होते. म्हणजे तिथे सारून वगैरे काढावं लागतं. तर मग तिथं सारून वगैरे काढला, गोमूत्र आणि ते सर्व मग तिथं धुवून वगैरे काढावं लागतं. तर ते मामा करत होते. तर सर्व धुवून वगैरे काढले आणि त्यानंतर मग नैवेद्य वगैरे ठेवला तिथे. नैवेद्य वगैरे ठेवल्याच्यानंतर मग सर्वांनी दर्शन घेतलं आणि व्हिडिओ म्हणजे अगोदर झालं 8-15 दिवस झालं तेव्हा मी व्हिडिओ शूट केलेला आहे. पण मग मी व्हिडिओ आता टाकते, मला एडिटिंग करायला टाईम भेटलेला नव्हता. तर मग आता एडिटिंग करायला टाईम भेटला तेव्हा मग मी एडिटिंग करून मग आता टाकते तो व्हिडिओ. तर मामा सारवत होते, सारून वगैरे घेतलं तिथेच मग म्हणजे असे तिथं धुवून वगैरे काढला. तर गोमूत्र ते टाकत होते मामा ते. तर तिथे मग ते बाबा होते, म्हणजे बाबा होते ते आत्यांचे वडील होते, ते सांगत होते कसं कसं करायचं ते. तर मामा तसे करत होते. तर हे सारवत होते ते माझे लहान सासरे आहेत. आणि तुम्हाला म्हणजे सर्व फॅमिली तर काय दाखवायला मला भेटली नाही, मी व्हिडिओमध्ये टाकायला मला जमली नाही. मी नेक्स्ट टाईम सर्व म्हणजे आमची सासरकडची मी फॅमिली तुम्हाला दाखवेल. आणि ते समोर वाकलेले होते, पिशवी हातात घेतले, ते माझे 2 नंबरचे सासरे आहेत. तर सर्व झाल्याच्यानंतर मग तिथे अगरबत्ती ते लावलं, अगरबत्ती लावली, नैवेद्य वगैरे ठेवला आणि मग एक जण जाऊन दर्शन घेत होतं. ते काका वगैरे माझे वडील आणि 2 नंबरचे सासरे, त्यांचा लहान मुलगा म्हणजे लहान दीर होते तिथे. ते पण व्हिडिओमध्ये म्हणजे ते समोर उभे सफेद शर्टवाले ते माझे दीर आहे. म्हणजे जे व्हिडिओमध्ये आहेत ते तुम्हाला ओळख चालत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ते मफलरवाले होते ते माझे वडील होते. तर पुढे बघशालच तुम्ही आता एक जण येऊन दर्शन घेत होता. तर सर्वांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर मग तिथे फोटोची पण पूजा वगैरे केली आणि मग सर्वांना जेवायला बसवून दिलं. सर्वांचं दर्शन झाल्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर तिथं नदीच्या तिथला परिसराचा थोडक्यात व्हिडिओ घेतलेला. तर ही आमची मुळा नदी आहे, तर तुम्ही बघशालच. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.